अंजली दमानिया यांनी बीडमध्ये आठवलेंची भेट घेतलेली आहे। बीडमधील विश्रामगृहात अंजली दमानिया आणि रामदास आठवले यांची भेट झालेली आहे। मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न होतो असं वक्तव्य दमानिया यांनी या भेटीदरम्यान केलंय। या प्रकरणी मी लढत राहणार असं देखील भूमिका त्यांनी मांडली आहे। तुम्हीही यात लक्ष घाला अशी विनंती दमानिया यांनी रामदास आठवलेंना केलेली आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडनं। विष्णू, रामदास आठवले आणि दमानिया यांची भेट झालेली आहे आणि रामदास आठवलेंनी या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी विनंती दमानिया यांनी केली आहे। खरं तर रामदास आठवले आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। ते परभणीचा आणि बीडचा दौरा करणार आहेत। शासकीय विश्रामगृह बीड या ठिकाणी ते थांबले होते। त्यावेळेस सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत त्या अंजली दमानिया यांची त्यांची भेट झालेली आहे। दोघांमध्ये 10 मिनिट चर्चा झालेली आहे। चर्चेदरम्यान जे आहे ते दमानिया यांनी आठवले यांना सांगितलेलं आहे की कालचा जो प्रकार त्यांनी सांगितलेला होता त्याच्यात मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर या दोघांमध्ये देखील या सगळ्या प्रकरणावरती चर्चा झाल्याचं माहिती आहे। एकूणच बीड जिल्ह्यामध्ये कालपासूनच अंजली दमानिया या तळ ठोकून आहेत। अजूनही काही दिवस ते याच ठिकाणी राहणार असल्याचं सांगितलं आणि त्याच दरम्यान आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले बीड जिल्हा दौऱ्यावर असताना या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। एकूणच रामदास आठवले यांनी देखील ही सगळी माहिती घेतली असल्याचं या दोघांमध्ये चर्चा झालेली समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कारण पहिल्यांदाच 2 केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले असता सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट त्यांना या सगळ्या प्रकरणाची माहिती दिलेली आहे। त्यांच्याकडून जाणून घेतली आहे आणि तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घाला अशी देखील मागणी त्यांनी केल्याचं समोर येतं। नक्कीच विष्णू, तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।